रामकृष्ण हरी. कर्मसन्यास योग अध्याय 5वा दिवस 5वा. या अध्यायातून माऊली सांगतात, एकदा का आपल्यावर देवाची कृपा झाली की आपल्याला कशाचीच उणीव राहत नाही. बरं, कर्मयोग हा सर्वांसाठी सोपा आहे. जाणता नेणता अशा सर्व भक्तांना कर्मयोगाने देवाची प्राप्ती करून घेता येते. या अध्यायात माऊलीने कर्मयोग आणि कर्मसन्यास योग या दोन्हीची तुलनाही केलेली आहे. हे सांगत असताना माऊलीने संन्यासाची व्याख्याही केलेली आहे. संन्यासी म्हणावं कोणाला? ज्याचं मीपणा, ज्याचा माझेपणा संपलाय तो खरा संन्यासी. फक्त वस्त्र घातले म्हणजे संन्यासी नाही, तर आचरणाने सुद्धा संन्यासी होता येतं, हे माऊली सांगतात. जीवनामध्ये संसारमुक्त व्हायचं असेल तर भक्तांवर गुरुची कृपाच व्हावी लागते, हेही माऊली इथे सांगतात. आपल्याला कर्ममुक्त व्हायचं असेल तर ज्ञान मिळवावं लागतं, आणि ज्ञान हे संत आणि गुरुशिवाय मिळत नाही. एकदा ज्ञान झालं की अज्ञान बाजूला जातं, आणि अज्ञान गेलं की देव आपल्याला कळतो. आपली दृष्टी सम होते. आपल्यामध्ये प्रत्येक प्राणीमात्रात ईश्वराचा वास आपल्याला दिसायला लागतो. यासाठी आपल्याकडे शास्त्रात अनेक उदाहरणं आहेत. तसे नामदेवांना श्वानात सुद्धा पांडुरंग दिसायला लागला, पण कधी? संतांची गुरुची कृपा झाल्यावर. पण हीच कृपा न होण्यामागचा अडथळा म्हणजे विषय वासना होय. एकदा हे विषय वासना आपल्या मागे लागली ना की आपल्याला मग संतांच्या गुरुच्या कृपेचा लाभ कधीच घेता येत नाही. कारण कितीही ज्ञानी असेल तो त्याचं ज्ञान विषय वासनेच्या पायी मातीमोल होतं. आणि म्हणून माऊली सांगतात, बाबा रे, या विषयाच्या पलीकडे जा, या विषयातून मुक्त व्हा, मनाला आवर घाला. यासाठी वैराग्य धारण करा. वैराग्याने मनाला आवर घालून ज्ञानी पुरुष विषयाला दूर लोटतो. तसेच तुम्ही करावं आणि आपण देवाला प्रिय व्हावं, हेच माऊली या अध्यायातून सांगतात. रामकृष्ण हरी.